दत्त देवस्थान इथे ईश्वरी वास्तव्य असल्याचं सिद्ध करतं। दत्त देवस्थानावरील चंद्र सूर्याने युक्त ध्वजा आचंद्र सूर्य वैदिक धर्म राहणार असल्याचंही दाखवतं। धर्मध्वज म्हणतात त्याला। धर्मध्वज मुद्दाम झालेला आहे, तो द्वारकेनं आणलेला होता। द्वारका हे धर्माचं उत्तम ठिकाण आहे। हा असा धर्म जास्त वाढावा या दृष्टीनं तो धर्मध्वज लागलेला आहे की ज्या धर्माकडे पाहून किंवा ज्या ध्वजाकडे पाहून धर्म आटके या दृष्टीनं तो ध्वज लावलेला आहे। ह्या ध्वजाला फनगडे नाही, पण हा एकच ध्वज असा आहे की ज्याला धर्मध्वज म्हणतात। आणि हा धर्मध्वज फडकवणं म्हणजेच कार्याचा आरंभ होतो। आपण जो ध्वज वापरला हा एकसंग ध्वज आहे की ज्याच्यावर सूर्यचंद्राने काढलेले आहेत, स्वस्तिक काढलेलं आहे। स्वस्तिक हे आपल्याकडे सुदर्शन चक्र मानलं जातं आणि हे सुदर्शन चक्र योग्य गतीनं फिरावं, त्याला उत्तम प्रकारची गती मिळावी म्हणून तो ध्वज आपण केला। अनेकत्वातून एकत्वाकडे नेणारी ही धर्मध्वजा असल्याने